तर आंदोलकांच्या घोषणा माणुसकीच्या दृष्टीतून बघायच्या असतात असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। चिडलेला व्यक्ती घोषणा देतो, रागावतो, पण प्रगल्भ नेतृत्वानं ते संयमानं घ्यायचं असतं असं आव्हाड यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेही संयमानं वागल्या असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। आंदोलन करणं, घेराव घालणं हा आंदोलकांचा अधिकार असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। बघा, आंदोलक काय बोलतात हे फार मनावर घ्यायचं काही कारण नसतं। या सरकारने त्यांचे जे हाल केलेत, पाणी नाही, जेवायला अन्न नाही, शौचालयाला जागा नाही, कुठली सोय नाही, हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं। त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली। माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आम्हाला हे सगळं नवीन नाही। सुप्रियाताईंना घेराव घातला, त्यात काही मला काही वाईट वगैरे वाटत नाही आणि काही जणांच्या भावना त्यांना आवर घालायला पाहिजे होतं, पण ते प्रत्येक गोष्ट काय आपल्या हातात नसते, आपण ते आपलं त्याच्यावर नियंत्रण नसतं। लाखांच्या मोर्चांमध्ये एखाद दोन आगाऊ असतात, त्याच्यावरती काय एवढी चर्चा करायची।